नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भरपूर भाज्या घालून चटपटीत मसाले भात बनवूया। मसाले भातासाठी आपण आज इथे हा असा बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा 350 ग्राम तांदूळ आहे। मसाले भातासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। गाजर घेतलेले आहे असे उभं चिरून, पातळ चिरून, फ्लॉवर, श्रावण घेवडा, तोंडलं, हा हिरवा मटार, बटाटा आणि टोमॅटो। भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या, ज्या आवडत असतील त्या घालायच्या, कमी जास्त प्रमाणात घ्यायच्या त्या। मसाले भातासाठी इथे मी वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडंसं आलं, 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर। फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे। इथे हे मी वेलदोडे घेतलेले आहे 3, थोडासा दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, 5-6 लवंग आणि 5-6 मिरे, 1 चमचा जिरे आणि मोहरी, हा गोडा मसाला, हळद, लाल तिखट आणि हा काळा मसाला आणि कांदा। मसाले भातासाठी कांदा असा उभा चिरून घ्यायचा, थोडासा हिंग आणि मीठ। सगळ्यात पहिले आपण तांदूळ स्वच्छ धुवून नितळायला ठेवूया। तांदूळ आता नितळत ठेवलेले आहे। आता आपण कांदा परतायला टाकू। मसाले भात आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यासाठी ते कुकर तापायला ठेवलेला आहे। तेल घालते फोडणीसाठी। भाज्या भरपूर आहे, भात शिजून जास्त होतो म्हणून तेल अगदी थोडंसं जास्तच घालायचं। तेल तापलेलं आहे। लवंग आणि मिरे टाकलेले आहेत, दालचिनी, वेलदोडे, जिरे आणि मोहरी, हिंग, हे तमालपत्र आणि कांदा। आता कांदा आपल्याला परतूस तोपर्यंत आपण हे मिरचीचा, आल्याचा आणि लसणाचं वाटण तयार करून घेऊ। मिरच्या, हे आलं लसूण आणि हे कोथिंबीर, हे पाणी न घालताच आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। असे हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। कांदा चांगला परतलेला आहे। आता आपण यात हे वाटलेलं वाटण घालू। वाटण 1 मिनिटभर परतून द्यायचं। वाटण चांगलं परतलेलं आहे। आता आपण टोमॅटो घालू वाटणी। टोमॅटोच्या फोडी अशा मोठ्या मोठ्याच करायच्या, ते शिजल्यानंतर मग जास्त मेल्ट होत नाही। आता आपण ह्या सगळ्या भाज्या घालून घेऊ। इथे या भाज्या मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत। फ्लॉवर, गाजर, मसाले भातात भाज्या जास्त असल्या म्हणजे भात छान चवदार होतो, सगळ्या भाज्यांची चव उतरते भातात, म्हणून मसाले भाताला नेहमी भाज्या जास्त घालायच्या। आता या भाज्या आपण चांगल्या परतून घेऊ। यावेळेस जर थोडंसं भाज्यांना तेल कमी वाटत असलं तर थोडंसं वरतून घालायचं तेल। तेल कमी वाटतं मला म्हणून थोडंसं तेल घालते। आता आपण या भाज्या 1-2-3 मिनिट परतून घेऊचा। या भाज्या परतत असतानाच आपण मसाले घालणार आहोत। हा काळा मसाला, हा गोडा मसाला, हळद आणि हे लाल तिखट। समजा जर गोडा मसाला नसेल आवडत तर गरम मसाला घातला तरी चालतो। आता हे आपण भाज्या चांगल्या परतून देऊ।
आपल्या भाज्या तर चांगल्या परतून झालेल्या आहेत. 2-3 मिनिट मी भाज्या चांगल्या परतून दिल्यात. आता आपण आता निथळलेले तांदूळ घालू. कोथिंबीर वाटून घातली तर असा छान भाताला कलर येतो म्हणून, आणि गोडा मसाला आणि कोथिंबीरीने असा छान रंग येतो भाताला. आता इथे मी मीठ घालते. मीठ, तांदूळ आणि भाज्या सगळं मिळून असं मीठ घातलेलं आहे मी. थोडंसं जास्त वाटतं ते, पण भाज्यांसाठी लागणार आहे ते मीठ. भाज्यांमध्ये तांदूळ घातल्यानंतर थोडंसं चांगलं परतून द्यायचे तांदूळ. तांदूळ एकदम भाज्यांमध्ये छान परतले गेले. आता आपण पाणी घालू घालतात. आपण ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतले होते तेच भांडं 1.5 भांडं पाणी घालणार आहोत. जर भात मऊ आवडत असेल तर 2 भांडे पाणी घालायचं आणि भात चांगला मऊ होतो. 1.5 भांडं पाणी घातलं तर भात असा मोकळा फडफडीत होतो. वरतून मी थोडंसं साजूक तूप घालते. आता कुकरला झाकण लावते. आपण भाताला 3 शिट्ट्या घेऊ. कुकर गार झालेला आहे. आता आपण भात बघू. एकदम छान झालेला आहे भात. भात झाला की सगळा असा मिक्स करून घ्यायचा, कारण भाज्यावरती आलेल्या असतात. असा एकदम आपला लग्नातल्या पंक्तीसारखा हा भात तयार झालेला आहे. आता आपण एका डिशमध्ये सर्व करू. अशा पद्धतीने आपला हा मसाले भात तयार झालेला आहे. हा मसाले भात लोणचं, पापड, कोशिंबीर याबरोबर खातात. असा हा आपला चवदार रुचकर मसाले भात तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.